नमस्कार मंडळी, राम राम. तर ही आहे आमची शाळा. प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय अशी आपली शाळा. याची देही याची डोळा, पायी येला तो सोहळा. याप्रमाणे तब्बल 25 वर्षानंतर आपल्या शाळेला, शिक्षकांना आणि आपल्या सर्व दुरावलेल्या मित्रमैत्रिणींना भेटायला सगळेच जण उत्सुक होते. इतके उत्सुक होते की आदल्या रात्री कोणाला शांत झोप लागली नाही. सगळ्यांचंच लक्ष आपल्या घड्याळाच्या काट्याकडे होते आणि सकाळी दिवस उजाडतात सगळेजण आपापली कामे आटपून सगळ्यांची पावले एकाच दिशेने निघाले आणि ती दिशा होती आपले गाव, आपली शाळा. लहानपणी नको नकोशी वाटणारी शाळा आज सगळ्यांनाच हवी हवीशी वाटत होती. एक अशी अनामिक अशी हुरहुरे म्हणतात ना की आपलं काहीतरी हरवले आणि ते आज आपल्याला भेटणार आहे. त्या दिशेने जसं आपण चालतो ना त्या दिशेने आज सगळेजण चालत होते आणि एकमेकांमध्ये रक्ताचं कोणतंही नातं नसताना हे जे नातं होतं शाळा आणि विद्यार्थ्यांचं हे आणि शाळा आणि मैत्रीचं हे एकदम असं पवित्र नातं होतं. सगळ्यात श्रेष्ठ असं नातं होतं आणि त्या नात्याच्या दिशेनेच आज सगळ्यांची पावले चालत होती. ज्यावेळेस आमचं सगळ्यांचं ठरलं ना गेट टुगेदर करायचं त्यावेळेस सगळ्यांचं त्यावर एकमत झालं. कोणीच असं नाही म्हटलं की कशासाठी आपण हा कार्यक्रम करायचा. आणि इतक्या दूरपर्यंत पसरलेले मित्रमैत्रिणी पण आहे ना की त्यांनी तयारी दाखवली की नाही आपण गेट टुगेदर करू, त्या निमित्ताने आपण एकत्र येऊ. आणि असं नाही की या कार्यक्रमासाठी फक्त आम्हीच मुलं उत्सुक होतो, तर आमचे शिक्षकही तितकेच उत्सुक होते, तितकेच आनंदी होते. आमचे शिक्षक पण काही पुण्याला राहतात, ते पण पुण्यावरून खास आम्हाला भेटण्यासाठी आले. आणि आमचे मित्रमैत्रिणीही पुणे मुंबईवरून आपला एकदम बिझी लाईफमधला वेळ काढून आज सगळेजण शाळेत हजर झाले. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही ठरवलं होतं की आपण आजच्या कार्यक्रमाला फेटे बांधू. त्याप्रमाणे आमचं सगळ्यांचं आता फेटे बांधण्याचं काम सुरू झालं. आणि त्यानंतर असं ठरलं की आपल्या गावातील जे महादेवाचं मंदिर आहे, श्री सिद्ध कपिलेश्वरांचं मंदिर, त्यांचं आपण दर्शन घ्यायचं. कारण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्या अगोदर देवाचं दर्शन हे घेतलंच पाहिजे. आणि त्याकरता आता आमच्या सगळ्यांची त्या पावलं जशी आपल्या शाळेत असताना प्रभात फेरी निघायची ना त्याप्रमाणे आज आमची पावलं सगळे एका रांगेत एक प्रकारे आमची फेरी निघाली श्री सिद्ध कपिलेश्वराच्या दर्शनाला. आणि म्हणतात ना ते मुलंच शेवटी ते विद्यार्थीच आहे, ते माजी असो किंवा आत्ताचे विद्यार्थी असो, ते पटकन एका रांगेत उभे राहतील आणि शिस्तीत सगळे चालतील असं तर काही होणार नाही. आणि मग त्या सगळ्यांनी का एका शिस्तीत नेण्याचं आणि कार्यक्रम सगळं व्यवस्थित पार पाडण्याचं सूत्रसंचालन तर कोणाला तरी घेणंच आहे. आणि ती जबाबदारी योगायोगाने आमच्या शाळेतील जे शिक्षक आहे म्हणजे जे सध्या जो विद्यार्थीच आहे माझे पण ते आज शिक्षक म्हणून कार्य करतात त्यांनी घेतलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सगळा कारभार एकदम ना सुरळीत सुरू झाला. आणि आम्ही सगळेजण असे एकदम व्यवस्थित एका लाईनमध्ये आमची फेरी आता निघाली आहे मंदिरात दर्शनाला. आणि असं नाही की देवदर्शनाला चालले पण इतक्या दिवसांनी सगळे भेटले ना ते इतकं बोलण्यासारखे इतके विषय होते की तुझ्या घरी कसं आहे, काय आहे, तुझे मुलं काय करतात हे तर विषय झालेच. पण त्याही पलीकडे आम्ही शाळेत असताना कसं राहायचो वगैरे या सगळ्या विषयांवर पण आमची चालताना चर्चा चालू झाली. आणि हे बघा सगळेजण एका शिस्तीत, कारण की शाळेतला एक विद्यार्थी आता आमच्यातलाच एक जण शिक्षक आहे आणि त्याने ही जबाबदारी इतकी छान पार पाडली ना की त्याच्या मागे ना सगळे शिस्तीतच होते. आणि अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकजण आपल्या शाळेत आपण काय काय खोड्या केल्या, काय केलं, काय गमती जमती केल्या त्या सगळ्या एकमेकांशी चर्चा करत चालली होती. आणि इतकं ऊन होतं ना की खूप जास्त प्रमाणात ऊन लागत होतं पण आनंद इतका होता की त्याच्या पुढे चालताना कोणाला ऊनही लागलं नाही आणि थकवाय जाणवला नाही. उलट असं झालं होतं की 25 वर्षानंतर भेटतोय ना, मग आता या 25 वर्षामधल्या किती गप्पा बाकी राहिलाय ना तेच कळत नव्हतं. आणि एवढ्या गप्पा मारता आम्ही आता मंदिरात येऊन पोहोचलो. त्यानंतर आम्ही मध्ये जाऊन दर्शन घेतलं. तिथे काही आम्ही शूटिंग केलं नाही. आणि मग देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मग सगळ्यांनी ग्रुप फोटो काढायचं ठरवलं. मग त्या दृष्टीने सगळेजण ग्रुपने उभे राहिले की चला आता आपण फोटो वगैरे काढू. सावरणारी जोडणारी
टुगेदरचा कार्यक्रम, त्याबद्दल पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ इतक्यावरच थांबत नाही. मी जरी आता इथे व्हिडिओ थांबवले तरी आम्ही याच्यात पुढे मनोगत पण आहे. मुलांनी पण मनोगत व्यक्त केले, शिक्षकांनी पण आपले मनोगत व्यक्त केलेले, त्याचा पण ब्लॉग मी नक्कीच बनवणार आहे. आता हा ब्लॉग खूप मोठा झाला असता, त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथेच थांबवणार आहे आणि तो एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे. सगळ्यांच्याच मनोगताचा ब्लॉग बनवणार आहे, तो वेगळा बनवणार आहे. तर नक्कीच आमचे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आमचा कार्यक्रम कसा झाला ते पण सांगा. आणि आमच्या शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ते एकदम ओसंडून वाहत होता. आता आम्ही सगळेजण वर्गात बसलो आहे. आता आमची हजेरी, प्रार्थना, जनगण म्हणा, राष्ट्रगीत असं सर्व काही घेऊन मग आमच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.